राज ठाकरे यांनी मराठी विषयी भाष्य केलं आहे। आपण कडवट मराठी माणूस आहोत, मराठीशिवाय इतर भाषा कानावर पडल्याने त्रास होतो असं राज ठाकरे म्हणाले। तर पहिलीपासून 10वी पर्यंत सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करा अशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे। नवी मुंबईतील मराठी विश्व साहित्य संमेलनात त्यांनी ही मागणी केली। पंतप्रधान मोदींना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नाही, प्रत्येक गोष्ट त्यांना गुजरातमध्ये न्यायची असते, मग आपल्या राज्याबद्दल प्रेम का नाही असा थेट सवालही राज ठाकरेंनी विचारला। महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो। भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम, पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे। जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, जशी गुजराती भाषा आहे, जशी तेलुगू भाषा आहे, जशी इतर भाषा आहे, तशी हिंदी ही एक भाषा आहे। या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही। राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही। माझी दीपकजीला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून, ते काय ते नवीन लचांड आले ना, सीबीएसई बीबीएसई काय 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 गोष्टी आल्यात नवीन, याच्या पहिलीपासून 10वी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही। मला समजत नाही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, अमराठी असतील लोक, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, जिथे तुमची मुलं झाली, आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं? जर्मन, फ्रेंच, जणू का ते देश बोलवतच आहे ना, की या रे मुलांनो या, आमची लोकसंख्या वाढवा। या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं, त्यांच्या राज्याबद्दल वाटतं, की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असं जर पंतप्रधान वाटतं, तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतो। गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी, महाराष्ट्रात नको, तामिळनाडूमध्ये नको, बंगालमध्ये नको, अजून कुठे नको। हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतं की बाबा गुजरातमध्ये न्यावा असं वाटतोय, न्यावा त्यांनी। माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल, तुम्ही आम्ही का लपवतोय? ठाकरे यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि प्रतिक्रिया तीही बघूयात। हा विषय कंपल्सरी आहे, सर्व शाळांना तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर उच्च आणि तंत्र शिक्षण सुद्धा आता मराठीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे द्यायला सुरुवात झालेली आहे। आणि या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा हे महाराष्ट्र शासन इंग्रजीमध्ये देत आहे, आणि हे मी राज्यपालांच्या सुद्धा कानावर घातलं आणि त्यांना अतिशय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।